उंबऱ्यासमोर काढण्यासाठी छोट्या आणि सोप्या बॉर्डर रांगोळ्या शोधताय का? तर मग बघा, मी आणलेल्या या अगदी सोप्या आणि झटपट होणाऱ्या 6 बॉर्डर रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे अगदी सोप्या आणि सुंदर बॉर्डर रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे बघा, डॉट दिलेले आहेत मी. 2-2 डॉट द्यायचे आहेत बाजूबाजूला आणि काडीच्या मदतीने त्याला पानांचा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा, सर्व डॉटला मी पानांचा आकार देऊन घेतलेला आहे. आता तुम्हाला जर येत नसेल तर बरोबर 2 इंच अंतर घ्यायचं आहे आणि डॉट द्यायचे आहेत. दोन्ही डॉटच्या मध्ये एक अर्धा इंच अंतर ठेवायचं आहे बघा. आणि आता ते दोन्ही पानं मी रेषेने जोडून घेतलेले आहेत. खाली देठाप्रमाणे आकार काढून घेतलेला आहे. आता मध्ये आपण एक पिवळ्या रंगाचा डॉट देऊन गोल फिरवून थोडंसं फुलाप्रमाणे आकार तयार करून घेणार आहोत. जसं की पानांच्या मध्ये फूल असतं ना, त्याप्रमाणे. बघा, आता सर्वच पानांचे इथे मी डॉट देऊन घेतलेले आहेत पिवळ्या रंगाचे आणि काडीने गोल फिरवायचे. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी, कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. आणि खालच्या बाजूला आपल्याला लाल रंगाचे डॉट द्यायचे आहेत. बघा, सर्वच इथे मी लाल रंगाचे डॉट देऊन घेतलेले आहेत. आता जे आपण पानं काढलेले आहेत त्यामध्ये एक एक हिरवी रेष मारून घ्यायची आहे. हिरव्या रंगाने एक एक रेष मारायची आहे. बघा, सर्वच पानांमध्ये मी हिरव्या रेषा मारून घेतलेल्या आहे. तर एक आपण वेलीप्रमाणे आकार काढून घ्यायचा आहे. बरोबर एकाच दिशेने फुलाच्या बाजूने रेष काढायची आहे. बघा, देठ काढल्याप्रमाणे रेषा काढायच्या आहेत आणि एका बाजूला आपल्याला कळ्या काढायच्या आहेत. बघा, छोटे छोटे देठ मी काढून घेतलेले आहेत आणि वरती डॉट देऊन काडीच्या मदतीने मागच्या बाजूला ओढून घ्यायचं आहे आणि तिथे थोडा थोडा पिवळा रंग, लाल रंगाच्या कळ्या काढायच्या आहेत. बघा, फायनल लुकसुद्धा तुम्ही रांगोळीचं बघू शकता, अगदी सुंदर आहे. आता पुढची जी रांगोळी आहे तीसुद्धा अगदी सोपी आहे. बघा, बॉर्डर रांगोळीप्रमाणेच ही रांगोळी आहे. आता मध्ये एक जाड रेषा काढून मी स्वस्तिक काढून घेतलेला आहे. बरोबर उंबऱ्याचं मधोमध अंतर घ्यायचं आहे आणि स्वस्तिक काढून घ्यायचं आहे एक. आता दोन्ही बाजूला डॉट देऊन घेतलेले आहेत बघा आपण. आणि त्याला थोडंसं बाटलीच्या झाकणाने आपण चपटा आकार देऊन तुऱ्याप्रमाणे एक आकार तयार करून घेणार आहोत. पुढे सरळ रेषा मारून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा त्याला 2-2 रेषा, जसे फांद्या असतात ना त्याप्रमाणे रेषा मारायच्या आहेत. आता जे स्वस्तिक काढलेलं आहे त्याच्या खाली आणि वरती आडव्या रेषा मारून घेतल्या. आता आपण ज्या रेषा पुढे काढलेल्या आहेत ते बघा, लाल रंगाचे डॉट दिलेले आहेत. आपण कळीप्रमाणे आकार काढणार आहोत आणि मधल्या रेषेवरती जी लांब रेषा आहे त्या रेषेवरती एक पान काढून घेणार आहोत. बघा, काडीच्या मदतीनेच काढायचं आहे, जास्त काही ड्रॉइंग वगैरे करायची गरज नाही. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी. देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजाच्या आपल्या उंबऱ्यासमोरसुद्धा तुम्ही काढू शकता. बॉर्डर रांगोळीप्रमाणे ही रांगोळी आहे. आता ही रांगोळी तुम्ही दरवाजासमोर न काढता तुळशीसमोर किंवा देवघरासमोर काढायला हवी. बघा, पाटावरती काढून ठेवायची आहे. अगदी सोपी आहे ही रांगोळी. आता खाली आणि वरती मी लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट देऊन घेतलेले आहेत. आता जिथे आपण तुऱ्याप्रमाणे आकार काढले आहेत तिथेही डॉट देऊन थोडंसं पानाप्रमाणे ओढून घेतलेला आहे. बघा, बाहेरच्या बाजूला स्वस्तिकमध्येही लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट देऊन घ्यायचे आहेत. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. रांगोळीचं अगदी सुंदर आहे. त्याचे पानाप्रमाणे आकार काढलेले आहेत, तिथेसुद्धा डॉट देऊन घेतलेले आहेत. आता पुढची आणि 3 नंबरची रांगोळीसुद्धा सोपी आहे बघा. आता इथे मी 3-3 पाकळ्यांचं छोटं छोटं फुलं काढलेले आहेत. आता ही रांगोळी अगदी कोणालाही काढता येईल अशी आहे बघा. आता छोटी छोटी फुलं काढायची आहेत. बरोबर 2-2 इंच अंतर घ्यायचं आहे किंवा अंदाजेही तुम्ही काढू शकता. तर येत नसेल सुरुवातीला तर थोडं बरोबर अंतर घ्यायचं आहे आणि फुलं काढायची आहेत. 3 पाकळ्याची गोल फिरवूनच काढायची आहे. अगदी सोपं आहे बघा ही फुलं काढण्याची पद्धत. मी त्या 3-3 पाकळ्यांची फुलं काढून घेतलेली आहेत.
आता आपण थोडंसं ऑरेंज रंग त्या फुलांमध्ये भरून घेणार आहोत. सर्वच फुलांमध्ये मी ऑरेंज रंग भरून घेतलेला आहे. आता खालच्या बाजूला आपण हिरव्या रंगाने लाईट पोपटी रंगाने थोडंसं देठाप्रमाणे आकार काढून घेणार आहोत आणि एक फांदीप्रमाणे वेलीप्रमाणे आकारसुद्धा काढणार आहोत. बघा बरोबर एकाच दिशेला फिरवायचं आहे. एकाच दिशेने जी वेल आहे ना ती एकाच दिशेला काढलेली आहे. बघा सर्व देठ आहेत ते एकाच दिशेने काढायचे आहेत. आता आपण पानं काढून घेणार आहोत. बघा एका बाजूला पानं काढायची आहेत. सर्वच जे देठ काढलेले आहे तिथे पानं काढून थोडंसं सफेद रंगाने त्याला बॉर्डर करून घेतलेले आहे. बघा ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे रोजची काढण्यासाठी आणि पटकन होणारीच आहे. बघा ही रांगोळी काढायलाही जास्त काही वेळ लागत नाही. अगदी 5 मिनिटांमध्ये ही रांगोळी काढून होते. आता एका बाजूला आपण छोटीशी कळी काढून घेणार आहोत फुलाच्या, त्यामुळे जास्त रिकामी जागा रांगोळीमध्ये दिसणार नाही आणि रांगोळीला एक भरगच्चपणा येईल. बघा एका बाजूला मी डॉट देऊन कळ्या काढून घेतलेल्या आहेत. ऑरेंज रंगानेच कळ्या काढलेल्या आहेत. बघा थोडी मध्ये रिकामी जागा दिसते तर तिथे एक तुऱ्याप्रमाणे आकार देऊन घेतला. बघू शकता तुम्ही फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर आहे आणि अगदी पटकन होणारी आहे. बघा ही रांगोळी रोजची काढण्यासाठी. तर पुढची जी रांगोळी आहे ती सुद्धा सोपी आहे. बघा मी 4 डॉट काढून घेतलेले आहेत. समोरासमोर डॉट काढायचे आहेत आणि त्याला आपण एक गोल फिरवून तुऱ्याचा आकार देणार आहोत. बघा थोडंसं झाकणाने डब्याच्या चपटा आकार द्यायचा आहे. गोल फिरवून घ्यायचा आहे. बघा काडीच्या मदतीने आणि मध्ये ऑरेंज रंगाचा एक ऑरेंज कलर भरून घेतलेला आहे. तर दोन्ही बाजूला सरळ रेषा मारायच्या आहेत आणि एक क्रॉस रेष मारायची आहे. बघा बरोबर अंतर घ्यायचं आहे. जे आपण तुरे काढलेले आहेत त्याच्या मधोमध अंतर घेऊन एक क्रॉस रेष मारायची आहे आणि त्याच्यावरती एक पानाचा आकार काढायचा आहे. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे. बघा बॉर्डर रांगोळीच आहे आणि ही जर दरवाजासमोर काढली तर अगदी सुंदर दिसते. आता जिथे आपण लाईनचा जो उंच भाग आलेला आहे तिथे 4-4 पाकळ्यांचे एक फूल काढून घ्यायचे आहे. दोन्ही बाजूला मी फुलं काढून घेतलेली आहेत 4-4 पाकळ्यांची. सफेद रंगच त्यामध्ये भरलेला आहे. आता रोजची रांगोळी आहे तर जास्त काही वेगळे कलर भरत बसायची गरज नाही. जास्त रंग मी वापरलेले नाहीत. अगदी थोडेसे रंग 2-4 रंग वापरायचे आहेत. पानामध्ये हिरवा रंग भरून घेतलेला आहे. मध्ये जे पानांच्या शिरा असतात त्या आपण थोड्याशा पिवळ्या रंगाने काढून घेतलेल्या आहेत. आता फुलामध्ये सफेदच रंग भरलेला आहे. थोडासा पिवळ्या रंगाने रेषा मारून मध्ये लाल रंगाचे डॉट देऊन घेतलेला आहे. बघा आता जे आपण तुरे काढलेले आहे त्यामध्ये निळा रंग टाकून घेतला. बघा अगदी सुंदर आहे ही रांगोळी आणि अगदी पटकन होणारी आहे. बघा जी मध्ये रिकामी जागा दिसते तिथे सुद्धा आपण 3-3 रेषा मारून घेणार आहोत आणि त्यावरती ही कळ्यांप्रमाणे डॉट देऊन घेणार आहोत. मधल्या रेषेवरती पान काढून घेणार आहोत. बघा काडीच्या मदतीने थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे. अगदी सुंदर दिसते. बघा ही रांगोळी जर तुम्ही दरवाजासमोर काढली छान दिसते किंवा तुळशीसमोर किंवा देवघरासमोरसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा अगदी सुंदर आहे. आता जी पानं काढलेली आहे तिथेही ऑरेंज आणि पिवळ्या रंगाचा डॉट दिलेला आहे. बघा फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा अगदी सुंदर आहे. आता पुढची ही रांगोळी सोपी आहे. बघा जो आपला मराठी 3 अंक असतो ना 3 नंबर त्याप्रमाणे एक काढून घ्यायचे आहेत. बघा आकार मी काढून घेतलेले आहेत. 3 नंबर ते मराठी आपला 3 नंबरचा अंक आहे ना तसा आकार एक काढायचा आहे. आता आपण इथे एक पानाचा आकार देणार आहोत किंवा दिलप्रमाणे आकार द्यायचा आहे. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे. कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. बघा मी खालच्या बाजूला सरळ रेषा मारून दिलप्रमाणे एक आकार काढून घेतलेला आहे. आता बघा थोडेसे आकार इकडे तिकडे गेले तरी काहीही हरकत नाही. जेव्हा आपण फायनल रांगोळी बघतो तेव्हा अगदी सुंदर दिसते. अगदी सोप्या पद्धतीने मी सर्वच रांगोळ्या
दाखवलेले आहेत. आता खूप साऱ्या ताईंना बऱ्याच जणांना रांगोळी अजिबात काढता येत नाही, तर त्यासाठी मी अगदी सोप्या पद्धतीने रांगोळ्या दाखवत असते. तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की एक लाईक करा आणि कमेंट करून मला सांगा की तुम्हाला कोणती रांगोळी आवडली किंवा कोणती रांगोळी तुम्हाला आवडली नाही किंवा काही माझ्या चुका जरी रांगोळीमध्ये असतील तरी तुम्ही मला अगदी हक्काने सांगू शकता. आणि काही तुमच्या रांगोळीबद्दल सूचना जरी असतील किंवा तुम्ही कोणत्या प्रकारच्या रांगोळ्या काढता ते सुद्धा मला फोटो तुम्ही टाकू शकता. तर बऱ्याचशा ताई मला फोटो टाकतात त्यांनी काढलेल्या रांगोळ्या किंवा त्या सांगतात की तुमच्यामुळे आम्ही रांगोळी काढायला शिकलो. तर अगदी खूप मला आनंद होतो बघा, जर माझ्यामुळे त्यांना रांगोळी काढायला शिकल्या किंवा ते रोज रांगोळी काढतात मी सांगितलं म्हणून. तर अगदी खूप खूप म्हणजे बरं वाटतं बघा. तर रोज आपण थोडीशी छोटीशी जरी रांगोळी काढली दरवाजासमोर तर आपलंसुद्धा मन प्रसन्न होतं बघा. दिवस आपला एकदम छान जात असतो आणि घरातल्या सदस्यांना पण त्या रांगोळीकडे बघून म्हणजे एकदम मन प्रसन्न होत असतं. तर त्यासाठी रोज छोटीशी का होईना रांगोळी मी प्रत्येक रांगोळीमध्ये सांगत असते. अगदी छोटीशी रांगोळी तुम्ही देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर काढायला हवी. बघा ही रांगोळी आता पुढची जी रांगोळी आहे तीसुद्धा सोपी आहे बघा. आता उद्या शनिवार आहे त्यानिमित्त ही रांगोळी काढलेली आहे. ते रुईचे पानं असतात ना, जसे की आपल्या मारुतीला प्रिय असतात, तर ते मी मध्ये काढलेले आहेत बघा. त्याचा एक आकार काढून घेतलेला आहे. आता ही शनिवार निमित्त रांगोळी आहे बघा. मी रोजच्या व्हिडिओमध्ये एक दुसऱ्या दिवसाचा जो वार असतो त्या वाराची रांगोळीसुद्धा टाकत असते. तर त्याप्रमाणे उद्याच्या शनिवारची ही रांगोळी आहे आणि अगदी सोप्या पद्धतीनेच काढलेली आहे. रुईची पानं काढलेली आहेत बघा मी. जे आता आपण रुईच्या पानांची माळ घालत असतो मारुतीला किंवा रुईच्या फुलांची माळ घालत असतो, तर त्यासाठी पानं काढलेली आहेत बघा. आणि एका बाजूला आपण गदा काढणार आहोत, एका बाजूला जो आपल्या मारुतीच्या डोक्यावरती टिळा असतो तो काढायचा आहे. ही रांगोळीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीनेच काढलेली आहे. काही वेगळी ड्रॉईंग वगैरे करत बसायची गरज नाही बघा. आता गदासुद्धा मी डॉट देऊनच काढलेली आहे. ड्रॉईंग वगैरे करायची जास्त काही गरज नाही. खालच्या बाजूला एक रेष मारून एक गदा आहे ना त्याप्रमाणे एक आकार काढायचा आहे बघा. जर तुम्हाला रांगोळी आवडत असतील तर एकदा माझ्या सानवी आर्ट 1 या चॅनलला नक्की भेट द्या. मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते. एका व्हिडिओमध्ये 3 ते 7 रांगोळ्या असतात आणि अगदी सोप्या पद्धतीने सर्वच रांगोळ्या दाखवलेल्या असतात आणि डेमोसुद्धा दिलेला असतो बघा. कोणत्या प्रकारे रांगोळी काढलेली आहे किंवा कलर कसे भरलेले आहेत, कशी काढायची आहे रांगोळी याचीसुद्धा माहिती सांगितलेली असते. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला जी भाषा येत असेल त्या भाषेमध्ये तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळतील. तुम्ही ऑप्शन दिलेलं असतं बघा, त्यात 2 डॉट आहेत, तिथे जाऊन तुम्ही ऑप्शनमध्ये जाऊन तुमची जी लँग्वेज आहे ती निवडायची आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला तो आवाज ऐकू येईल. खूप साऱ्या ताईंची कमेंट येते की आम्हाला मराठी समजत नाही, तर त्यासाठी सर्वच भाषांमध्ये आपल्या भारतीय भाषांमध्ये माझे व्हिडिओ डब झालेले आहेत बघा, ट्रान्सलेट झालेले आहेत. तर नक्की तुम्ही बघू शकता. तुम्हाला जी कोणती भाषा येत असेल त्या भाषेमध्ये तुम्ही ते ऐकू शकता. बघा ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. अगदी सुंदर आहे आणि अगदी पटकन होणारी आहे. मारुती रायाला प्रसन्न करण्यासाठी ही रांगोळी आहे बघा. शनिवारी आपण ही रांगोळी काढली तर अगदी शुभ असतं दरवाजासमोर. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता, अगदी सुंदर आहे. तर असेच रोज मी नवीन व्हिडिओ टाकत असते. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि रांगोळी शिकण्यासाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.